हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे डे 2 मालवणमध्ये आणि आता आम्ही निघालो आहोत डॉल्फिन सफारी आणि अजून काही सुनामी आयलंड वगैरे असे जे पॉईंट्स आहेत तिथे जाणार आहे. आणि आता आम्हाला बोटीने जायचं आहे. सो वाजलेच सकाळचे 7 आणि आम्ही आता इथून निघालो आहोत. इथून आम्ही देवबागला जाणार. देवबागवरून आम्ही ते सर्व करणार आहोत. सो चला तर मग बघूया की काय काय मजा येते. गाईज आम्ही निघून लगभग 10 मिनटं झालेत आणि हा जो व्यक्ती आहे ना ह्याचं मॅनेजमेंट एवढं खराब आहे ना. आमच्या ग्रुपमध्ये एक काम काय दिलेलं असतं ह्याला ते पण त्याला धड होत नाही आहे. त्या मुलाला 6:30 वाजता आम्हाला निघायचं होतं आणि ह्या माणसाने त्याला 6:45ला फोन केला की आपल्याला जायचं आहे, चला. तो 15 मिनटं लेट आहे आणि अजून पण आम्ही गाडीत येऊन बसलो आहे. पण तो मुलगाचा काही खबर नाही, तो कुठेतरी गेला आहे. आणि आता या व्यक्तीमुळे नाश्ता न करता बोटीत जावं लागणार आहे. आणि मला तर बेकार भूक लागली आहे. पोटात कावळे ओरडत आहेत माझ्या. किती एकाग्र काम करतोय तो. आणि तो किती मोबाईलमध्ये काय करतोय माहिती, त्याचं लक्ष पण नाहीये की मी काय करते आणि काय नाही. तो शिव्या खायला लागला म्हणून हात नाही. त्याला माहितीये की आता मी शिव्या देणार म्हणून. तर इकडे आहे शुभम विथ हिज. आज काय घातलंयस? काल त्यांनी ब्लबेरी काय बबलरीचे कपडे घातले होते. आज हॅकेटचे घातलेत आणि तू फुकेटला जाणार आहे. तू काय घातलंयस? शॉर्ट्स आणि टी शर्ट. पण कुठल्या कंपनीचे? नो प्रमोशन. कुठल्या कंपनीचे? फ्लिपकार्ट वरून घेतले. ओके. आणि मी वेअर केलेला आहे वेस्ट साईडचे कपडे. मी इथे पोचलेलो आहोत जिथे आमची बोट आहे. आणि इथली जी घरं आहेत ना, म्हणजे हे जे मी बसली आहे ना, हे किती लकी असतील यार. म्हणजे लगभग समोरच एवढा मोठा बीच आणि इथे त्यांची घरं. आय मीन मला खूप असं इच्छा आहे की कधी इन फ्युचर जर पॉसिबल झालं तर मी अशा ठिकाणी माझं कुठेतरी छोटंसं घर बांधेन की जिथे बीच असेल समोर. एनिवेज, तर आता बोटिंगकडे जाणार आहोत. मी चहा प्यायला थांबली आहे बिकॉज मी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं आणि मग मी विचार केला की मी ॲटलिस्ट चहा तरी पिते. सो मी चहा पिऊन मग पुढे जाणार आहे बोटीमध्ये. कारण की आता थ्रू आउट जर्नी जोपर्यंत आम्ही रिटर्न येणार नाही तोपर्यंत मला काहीच खाय आणि प्यायला मिळणार नाही आहे. सो त्यामुळे मी विचार केला ॲटलिस्ट चहा तरी पिते मी. आणि हे बाबू किती क्यूटली बघते माझ्याकडे. तिला वाटते मी काय करते आणि काय नाही. तर ते कसलं क्यूट बघते माझ्याकडे. हाय, काय बघते ग? हाय कर. चोपत हाय कर. तुझा फोटो काढते मी. हाय कर. ओके. तर आम्हाला इथे आमच्या MH05 कल्याणची सापडलेले शेवटी MH05 आपल्या पार्किंग मध्ये लावून टाक व्यवस्थित. कोणीतरी पार्किंग केलंय. कोणीतरी पार्किंग केलं आणि आम्ही अशा प्रकारे पोहोचलो आहोत प्रॉपरली समुद्रावर. आणि आता इथून आम्ही निघणार आहोत बोटीमध्ये. आणि आमची बोट निघालेली आहे देवकन्या आणि आम्ही चाललोय हेडिंग टू द. कुठे जाणार दादा आता? पहिले आपण सुनामी बीच. नाही पहिले डॉल्फिनला जाणार. ओके. तर पहिले आता आम्ही डॉल्फिन बघायला जाणार आहे आणि देवाच्या कृपेने बघायला मिळू दे. मोरया. प्री वेडिंग लोकेशन देवबाग बीच सोनाली पॉइंट. प्रमोशन नाही करायचंय काय? मी तुला फक्त ते घ्यायला सांगितलं किती छान दिसतंय ते. मी बीचचं नाव घेतलं. प्री वेडिंग लोकेशनचं बीचचं नाव नाहीये ते. काय बोलू नकोस. ते त्यांनी लोकांनी बनवलंय. ते पहिले प्री वेडिंग करायचं इथे म्हातारे लोक. हे आपलीच चोचलेत प्री वेडिंग आणि ते सगळे. त्या बीचचं नाव विचारलं. पोरींचे प्री वेडिंग ते चोचले. पोरींपेक्षा जास्त पोरं येतात. पोरं फक्त पैसे एक्सपेक्ट करतात. इंटरेस्ट नसतं प्री वेडिंग मध्ये. ब्लॉग चालू आहे. लावलं मी गप होतो. माझा मी गप होतो. मी फक्त बोलतो डॉल्फिन बाबा की जय. पहिले ओमकार. बोल ओमकार. काय बोलतो?
हा संगम एरिया आहे. आपण स्टार्ट केली ना अर्ली खाडी आणि आता आपण जाणार आहोत तर अरबी समुद्र यांचा संगम झालेला आहे. चारही बाजूने लाटा येतात आणि मिक्स होतात इकडे. व्हेरी लवली. पाणी होतं ना. आता जास्त इथे पाणी नाही. आयलंडचा एरिया आहे पूर्ण. आता ओटीला सुरुवात झाली आहे ना, पाणी कमी आहे म्हणून छोटे लाटा आहेत. वरतीच्या वेळी मोठे लाटा असतात. वरती कधी येते संध्याकाळनंतर ना? असं नसतं. 7 तास वरती 7 तास सोडते. कधी पण आज 8 वाजता आली वरती, उद्या 9 वाजता, 1 तास लेट असते. ना पाणी ते खायला मच्छी इकडे येतात, ते खायला डॉल्फिन स्पेशल इकडे येतात. या इथून आता आपल्याला त्या साईडला जायचंय. पहिले आपण आधी डॉल्फिन बघूया. लवकर ये, आम्ही तुला बघायला आलेलो आहे. बघितलं माणसाने डॉल्फिनला कसं बोलत बघितलं, हिने दाखवलं आपला डॉल्फिनला असं बोलवायचं. सकाळी पहिलीच फेरी मारते का रे मित्रा? आता पहिलीच फेरी आहे तुझी? पहिलीच फेरी आहे काही? नाही ही माझी पहिलीच फेरी आहे. आधी दिसले का? हे बघा, हे बोटी आले आहेत ना. नाही, दिसले का असं काय माहिती? अजूनपर्यंत नाही. गाईज हे आलेलं आहे, आम्ही सुनामी बीचवर थांबलेलो आहोत आणि इकडे बघा पाण्यातच बोट आहे आणि प्लस इकडे पाण्यामध्ये तुम्हाला बसून मस्त ब्रेकफास्ट पण मिळणार तुम्हाला इथे. आम्ही बसतो इथं नाश्ता करायला. आता आम्ही इथे जाणार ब्रेकफास्ट करायला आणि किती छान वाटते. ही बोटीचा कलर बघ कसला सेक्सी आहे. आता इथून परत जाणार आहोत आम्ही रिटर्न, ज्या पॉईंटवरून आम्ही आलो होतो त्या पॉईंटला. आणि खूप सुंदर आहे यार हे. म्हणजे इथे ना असं काहीतरी वेगळंच वाटतंय, वेगळंच काहीतरी फील होतं आहे. म्हणजे इथे बसून तुम्ही खाऊ शकता, व्हिडिओज फोटोज करू शकता. ही बोट लावलेली आहे इथे. त्याच्यामुळे सुनामी बीचला तुम्ही आलात तर हे नक्की आजमावाल. आणि इथे छोटे छोटे फिश पण आहेत पाण्यामध्ये. आणि मी ऑलरेडी भिजलेली आहे, त्यामुळे म्हटलं चला थोडं पाण्यामध्ये जाऊन येऊया, जरा तुमच्याशी गप्पा पण मारायच्या होत्या. आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता माझा इथला. हे पाठीमागे जर तुम्ही हे बघतायत ना छोटे छोटे जे उभे केलेले आहेत, ते ॲक्च्युली त्यांचे इथे खाण्यापिण्याचे जे स्टॉल्स आहेत त्यांची घरं टाईपच तुम्ही म्हणू शकता. त्याच्या आतमध्ये ते बनवतात आणि मग ते आपल्याला प्रोव्हाइड करतात. सो आता इथून आम्ही जाणार आणि तिथून सिंधुदुर्गला जाण्याचा प्लॅन आहे. पण त्या अगोदर आम्ही रूमवर जाणार आहोत. थोडं फ्रेशनअप वगैरे होऊन, माझ्या मोबाईलची बॅटरी लो झाली आहे त्यामुळे फ्रेशनअप वगैरे होऊन मग आम्ही जाणार आहोत सिंधुदुर्गला. सो भेटूया डायरेक्टली सिंधुदुर्गमध्ये. गाईज तर आम्ही आलेलो आहोत त्यानंतर देवबाग बीचला. देवबाग बीच खूप पाहायचा होता कारण की व्हिडिओ पाहिली होती, पण ती व्हिडिओ जिथून आहे ना वन साईड ते वालं लोकेशन आहे. सो तिकडून असं ते हे वन साईड पूर्ण वरती दिसतं आणि तिथून आम्हाला जाण्याचा चान्स मिळाला नाही. सो आम्ही इकडून जिथे आम्हाला रस्ता मिळाला त्या रस्त्याने देवबाग बीचला आलेलो. इथे थोडं फोटोशूट वगैरे करू आणि मग त्याच्यानंतर निघू आम्ही रूमवर आणि मग तिथे जाऊन चेंज वगैरे करू आणि मग निघू सिंधुदुर्गला. चला. आता जेटीवर आम्ही चाललो आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि त्यासाठी ना इथून बंदरावरून जेटीने जाणं गरजेचं आहे. आणि परत आमचं लाईफ जॅकेटशी काय झालं नाच जुळलेला आहे. सो आता आम्ही चाललो आहे जेटीवर आणि इथे ना लहान मुलांची सहल आली आहे. श्वेताचे शाळेतले मित्र भेटलेत तर आता माहिती नाही हे लोक आमच्या सोबत असणार आहेत की नाही, पण आम्ही आता जेटीसाठी वाट बघतो. जेटी जशी आली तसं आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आणि मग तिथून तुम्हाला पुढचा अनुभव आणि जो पण नजारा काय दाखवतो. हे लाईफ जॅकेट घालून आल्यामुळे असं वाटतंय कुठल्या तरी लढायला चाललोय मनापासून, कारण की चव्हाण एकसाथ वेअर केले एकदम फायरमध्ये. नाही दिसणार, लहान आहेत त्या, लहान आहेत त्या. काय नाही दिसत. आहोत
ऑलमोस्ट किल्ला फिरून झाला आहे. म्हणजे असं काय ॲज सच राहिलंच नाही आहे तिथे. सगळं जे आहे ते ऑलमोस्ट सगळं अर्थव्यर्थ म्हणता येणार किंवा काय राहिलंच नाही आहे इन शॉर्ट. सो त्यामुळे आता आम्ही परत निघालो आहोत. खाली चाललो आहे. खाली जाऊन मग थोडे फोटोशूट करून मग आम्ही रिटर्न निघणार पुढे. तो डॉल्फिन बघ दिसला का? नको असं करू प्लीज. आधीच मी डॉल्फिन नाही पाहिला. बांगडा दाखव जरा. पैसे गेले माझे. बांगडा देख बांगडा. कोलगेट ऍडवाइस कर ना. श्वेताने असं कर, तू असं कर मला. ती बोर्ड गेली असते, एडिट मस्त झाली असते. सिंधुदुर्गवरून निघाल्यानंतर आमचा काल आहे ना सनसेट मिस झाला होता थोडासा. सो त्यामुळे ना आम्ही परफेक्ट सनसेटसाठी दांडी बीचवर जो नियर बायच आहे तिथे दिसतोय सिंधुदुर्ग किल्ला. आणि हे आहे दांडी बीच आणि हा आहे आमचा सनसेट. गाईस माझा काहीतरी चेंज वाटतं का लुकमध्ये. तर झालं अशी गोष्ट होती की मी खूप दिवसापासून मी आत्याकडे आली ना इकडे, तर त्याच्या 2-3 दिवसापासून मी हेअर वॉश केला नव्हता प्रॉपर आणि मला ना टाईम नाही मिळाला. सो मी आत्याकडे आल्यानंतर पण बघितलं होतं मला कुठे हेअर वॉश मिळतोय का, पण तिथे पण नव्हतं अवेलेबल. सो मी फायनली 2 दिवस कसं तरी स्ट्रेटनरनी केस करत होती, पण मला ते पटत नव्हते आणि लुक खूप घाण जात होता. नाही मी धड ठेवू शकत ओपन ना धड मी क्लचर बांधू शकत होती. सो मी डिसाईड केलं होतं आता की मी जाऊन हेअर वॉश करून टाकते आणि ब्लो ड्राय करून टाकते. सो माझा हा लुक आता मी केलाय कारण की उद्या मला ट्रॅव्हलिंग पण करायची स्टील. आणि आपण थांबले मागे आला. हा काय तिकडनं एकदा दाबतोय मला जागा दिली तर इकडनं आला. हा काय प्रकार आहे बाप रे. आपण बघतोय रूम म्हणजे बंगला वगैरे पाहिजे का विचारण्यासाठी माणसं गाडी थांबवतात आणि मी म्हटलं काय झालं हा प्रकार. ब्लॉक थांबावा लागला मला. बाप रे. ओके सो ते झालंय. त्याच्यानंतर आता आम्ही चाललोय घरी जाऊन थोडा टाइमपास करणार, झोपणार आणि उद्या अजून 1-2 लोकेशन फिरून आम्ही जाणार आहोत घरी. रिटर्न प्रवास आहे उद्या. सो बस हेच फक्त माझा लुक दाखवण्यासाठी मी कंटिन्यू केला ब्लॉग. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे दिवस लास्ट ॲज इन आम्ही आता इथून निघणार आणि आम्ही जाणार तारकर्ली बीचला. कारण की आम्ही आल्यापासून तारकर्ली बीचला गेलो नाही आहे. सो तारकर्ली बीचला जाऊन आम्ही पुढे 2-3 स्पॉट्स आहेत ते फिरणार आणि मग कल्याणसाठी निघणार आहोत. सो आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आहे. मॉर्निंगचे 10 वाजलेत. आता आम्ही इथून लवकरात लवकर निघण्याचं ट्राय करू सो दॅट आम्हाला पुढे जर्नीसाठी टाईम होणार नाही. सो आता इथून पुढे आम्ही 2 कुणकेश्वर आणि अजून एक काहीतरी पवनचक्कीचं आहे ते करत पुढे निघणार आहोत. कॉफी सो बघूया तिथे काय काय आहे ते सर्व मी घेईलच ब्लॉगमध्ये. आणि चला. कोण आहे तो? या मरे वाटतं दुसरा हा बाला गोदलू असं का पकडलं त्याला.
हवं ते मम्मा. तर गायचांनी आता आम्ही निघालो आहोत तारकर्ली बीचवरून. आता इथून जाणार आहोत कुणकेश्वरला. ऑन द वेज आम्हाला लागणार आहे. सो आम्ही आता इथे तारकर्लीला थोडे व्हिडिओज फोटोज काढून खूप आजचं जेवढी गर्दी नव्हती पण ठीक आहे होती. मजा आली पण साफ आहे क्लीन बीच आहे त्याच्यामुळे मजा आली व्हिडिओज आणि फोटोज काढायला. सो आता आम्ही निघालो आहे कुणकेश्वरला. वाटेतच आम्हाला लागणार आहे. तिथून काहीतरी एक पवन चक्कीचं पण होतं ना काहीतरी. मोठी पवन चक्की कुठे ते आहे आजूबाजूला कुठेतरी 5-10 किलोमीटर. त्याच्याच बाजूला आहे का कुणकेश्वरला. ओके पण श्वेता तू भिजली का नाही? मी नाही भिजली कारण की मला ॲलर्जी आहे भिजण्याची. तू पुढे बसतोय ओके चला. सो आता आम्ही निघालो आहोत कुणकेश्वरला ऑन द वे. सो भेटूया कुणकेश्वरच्या मंदिरामध्ये. प्लीज ओपन करा डोर. आणि आम्ही बसलेलो आहोत पाठीमागे. थोडं वाळू वगैरे लागलेली आहे कारण की आम्ही व्हिडिओ वगैरे काढत होतो ना तर पाणी वगैरे येऊन गेलं. सो आता आम्ही निघालो आहे कुणकेश्वरला. तर चला भेटूया कुणकेश्वरला. ओके गाईस तर ना मी इथे 2 मिनटं थांबलेली आहे कारण की हे जे आहे ना खूप छान आहे. मला इथं नाव नाही माहिती. ही नदी आहे मे बी पण ही कुठली नदी आहे मला नाही माहिती. पण खूप सुंदर आहे यार. म्हणजे मी प्रेमात पडली आहे यार कोकणाच्या. खरंच म्हणजे ऑलरेडी प्रेमात आहे पण हे पण बघा तुम्ही. आम्ही अशा प्रकारे कोकण फिरत आहोत. हे बघा ही सगळे कचरा जमा करते. हे बघा हिने काय जमा केलंय. नाही म्हणत रे यार. सुवर्ण खजिना. दिस इज खजिना. लोक दिस आहेत इज लाखोंचा खजिना. सापडलंय. यू नो व्हॉट. करोडोची प्रॉपर्टी सापडलेली आहे ना. हे श्वेता असेच सकपाळानं same- झालेले आहेत लखपती करोडपती धन धन धन. आणि असं सेम मला अंदमानला पण भेटलं होतं. पण अंदमानला प्रॉब्लेम हा आहे की अंदमानवरून एअरपोर्टने जर येणार असाल तर हे अलाउड नाही करत एअरपोर्टमध्ये. सो आम्हाला तिथेच फेकावे लागले. आम्हाला इकडे फ्री. पण स्टील मला हे मालवणात मिळालं. श्वेताचा पैसा फुकट गेलाय म्हणजे. मिळालं मालवणमध्ये मिळालं मालवणमध्ये. हा ट्रिप बद्दल काय बोलतोस. काय एक्सपिरियन्स मगाशी काय सांगत होतास तू. अतिशय सुंदर नजारा आहे. अरे आणि तसं नाही. ऍडव्हान्टेज काय सांगतोस. ऍडव्हान्टेज काय सांगतोस तुझं मत. आता इथं फक्त एका गोष्टीची कमी आहे की बियर घेऊन इथं मस्त बसायला होतं. काय हे करायचं नाही. ऐका एवढंच आहे की आता आम्ही जे आमची ही 2025ची ॲज अ सिंगल लास्ट ट्रिप आहे. यानंतर सर्व लोकांचीच लग्न होणार आहेत या वर्षामध्ये. सो त्यामुळे आता 4 लोक ॲड ऑन होतील आमच्यामध्ये. सो तुम्हाला ॲज अ कपल ट्रिप बघायला मिळेल याच्या पुढच्या. ॲज अ बॅचलर आमची ही लास्ट ट्रिप आहे. सो चला आता आपण सो गाईज तुम्ही पण भरपूर पैसा कमवा आणि असा इथे या उडवायला मजा करा आयुष्यात. पैसा बँकेत एफडी मध्ये ठेवून काही फायदा नाही आहे. सो त्याचा थोडा इंटरेस्ट तरी काढा आणि जीवनातले थोडे दिवस इकडे स्पेंड आउट करा आणि फुल मजा करा यार. अमेझिंग लोकेशन अमेझिंग लोकेशन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदम क्लीन अँड क्लिअर आहे. एवढे क्लीन अँड क्लिअर बीच आपल्याला इकडे कुठे आपल्या मुंबई साईडला तर माहीत बी नाहीच भेटणार बघायला. सो नजारे एन्जॉय करा. खूप भारी आहेत आणि वर्षातनं एकदा तरी ट्रिप काढा. एकदा नाही 2-3 ट्रिप काढा स्पेंड आउट करून आणि मजा करा खूप जास्त. आय होप दिस इज आमची ही लास्ट ट्रिप आहे ॲज अ बॅचलर बिकॉज सगळेजण या वर्षात बर्बाद होणार आहेत आमची ट्रिप. सो आम्ही आलो आहोत इथे पवनचक्कीच्या इथे देवगड
देवगड पवनचक्की आहे. इथे ओपनली पवनचक्की आहे. इथे अशी लोकेशन आहे. सो ते बघायला आलो होतो आणि भारी वाटतंय. आता आम्ही विचार करतोय मे बी याच रेस्टॉरंटमध्ये जेवायचं. ऑलमोस्ट डायरेक्ट जेव्हा जाऊ होय मार येणे ते नव्हतं म्हणजे एकच गोष्ट पकडून ठेवला. तर गाईज आता सर्व करून आम्ही फायनली निघालो आहोत कल्याणच्या मार्गे. सो पवनचक्कीच्या इथे काय ॲज सच एवढं मोठं नव्हतं. पुढे गार्डन होतं, त्याच्यानंतर तिकडे झिपलाईन वगैरे ॲक्टिव्हिटीज होते, पण आम्हाला कोणाला करायचे नव्हते. सो आम्ही तिथे गेलो नाही. सो तिथून आता आम्ही निघालो आहे कल्याणला. आता कल्याणचा परतीचा प्रवास लगभग 9 तासांचा आहे आणि वाजलेत 4:30. तर बघू आता इथून किती वेळ लागतोय पोचण्यासाठी. सो चला. फायनली गाईज मी पोचलेली आहे घरी. रात्रीचे 3:30 वाजलेत आणि भयानक ट्रॅफिक असल्या कारणाने आम्हाला पोचायला लेट झालं आहे. सो खूप झोप पण आलेली आहे. तर मी हा व्लॉग इकडेच संपवते आहे. खूप टायर्डनेस आहे. आणि आमची मालवणची ट्रिप तुम्हाला कशी वाटली आहे हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर जेवढं होईल तेवढं करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.